गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आपली राईड चालू करणार आहे आणि ही राईड 3 दिवसाची असणार आहे. पहिला दिवस आपण सातारा साईडला जाणार आहे. आता तिथं तापोळा मिनी काश्मीर जे म्हणतात त्याला, तर तिकडं जाणार आहे. आता आपण म्हणजे जरा निघायला लेट झाला आहे, तर 7 वाजलेत आणि रायडर पण आपली वाट बघायल्यात. मी मागं आपल्या ॲव्हेंजरवर ही बॅग बसणार आहे, तर ती बॅग मी आता जस्ट लावतो गाडीला आणि माझं हेल्मेट वगैरे घालतो मी सगळं आणि जातो. आपण आपल्या रायडरला, आपल्या दोस्ताला पिक करूया आणि तिथनं आपण निघूया आता सातारा साईडला. आणि तापोळ्या साईडला गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो तिथं म्हणजे होमस्टे वगैरे कसं आहे, काय आहे, परत बोटिंग कायाकिंग वगैरे कसं आहे आणि व्ह्यू तिथला महत्त्वाचा व्ह्यू, जेवण वगैरे कसं आहे, तुम्हाला ती रूम कितीला पडणार, काय पडणार आणि दिवसभरात तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटी करू शकता हे सगळं मी तुम्हाला सांगतो. मी निघतो इथनं आणि थोडा ब्रेक घेतला, पेट्रोल वगैरे टाकून झालं, नाश्ता वगैरे किंवा चहा करायला थांबलो तर मी तिथं तुम्हाला बाकीच्या पुढच्या गोष्टी सांगतो. तर चला चालू करूया आपली राईड. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता म्हणजे सगळं आवरलं आहे आपलं आणि हे बघा खाली मी येऊन मस्तपैकी बॅग वगैरे मागं आपल्या गाडीच्या अडकले आणि कालच गाडी मी धुवून आणली, आपली ॲव्हेंजर, आपली क्वीन. आणि इथं आपलं हेल्मेट, ग्लोव्ज आणि ही बॅकपॅक मी अशी बांधून घेतली. आता म्हणजे जाऊपर्यंत तरी व्यवस्थित राहील, हलणार नाही त्याची. आता काय म्हणजे बॅगचं मागं बघायचं काही कारण नाही. तर आता बॅग वगैरे झाली आपली सगळी आवरून. आता हॅप्पी दादा येतील, त्यांची वाट बघूया आणि आपला जो राईड आहे, आपली जी राईड आहे त्या राईडची श्री गणेशा करूया. चला मस्तपैकी सूर्योदय पण झाला आहे. तो मित्रांनो आता आम्ही जवळपास किती कात्रजच्या पुढं आलो आहे. कात्रजमध्ये रस्ता एवढा खराब झाला आहे, तिथं आम्ही नुसतं गिरट्या मारत बसलो आणि एवढा वेळ झाला, तिथं लईच लेट झाला. मग आता आम्ही ह्याच्या पुढं आलो, शिरवळच्या पुढं आलो आहे आणि असंच हॉटेल हुडकत आलो. हॉटेल पण चांगलं गावं ना, म्हटलं जे आता दिसतंय ते थांबूया तिथं. मग आता हे ऑस्करवाडी इथं माझ्या मागं आहे हॉटेल, इथे थांबलो. एकतर मिसळ मारायची किंवा काय इडली वगैरे, तेवढंच चहा वगैरे जरा मारायचा. आणि आता का थांबलो आहे आम्ही, इथं बसून जरा हे करतो, म्हणजे काय करतो, तापोळ्याला जाणार आहे तर तिथं नेटवर्कचा इश्यू असणार. मग ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घेतो आणि बघतो पुढून साताऱ्यापासनं काय त्याच्या अलीकडनं कुठनं टर्न घ्यायचं आहे आम्हाला ते जरा बघून घेतो. आणि काय नाही आता जरा नाश्ता वगैरे करतो. काय खाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो, दाखवतो तिथं. आणि इथं गाड्या वगैरे लावल्यात, आपल्या पार्क केल्यात सगळ्या. आणि सध्या सगळ्या म्हणजेच दोघंच आहे आम्ही आता. दोघं जी रायडर आहेत ती आमची उद्या जॉईन होतील आम्हाला. म्हणजे आम्ही तापोळ्यापासून नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे, ते लोकेशन मी तुम्हाला सांगेन. आणि आता नाश्ता वगैरे करूया आणि निघूया. मग आम्ही दुसरी एक गोष्ट म्हणजे काय झालं, आम्ही होमस्टे किंवा हॉटेल काही बुकच केलं नाही अजून. कुठं जायचं काय जायचं प्लॅन नाही. मग ते पण आम्ही आत्ता इथंच कॉल वगैरे करून बुक करतो आणि मगच निघतो. म्हणजे बुकिंग असलेलं बरं असते, कारण तिथं तापोळ्यात एकतर नेटवर्क नाही, तुम्ही कॉल करणार नेटवर बघणार पॉसिबलच नाही. त्यामुळे इथंच करून गेलेलं एक बेस्ट पर्याय राहील. मग आता बघू, नाश्ता वगैरे करतो आणि ऊन पण लय पडले, जरा इथंच सावलीत बसून जरा चहा पीत आम्ही हे सगळं ठरवतो आणि मग निघतो. हॅपी दादा काय मागवले तुम्ही? नाही नाही गाडी गेली, आम्हाला काय ऐकवायला नाही, परत सांगा. चारच गोष्टी खाणार आहेत, ताक, मटकी, गुलाबजामुन, फरसाण आणि इकडे पापडी आहे, एवढे मी खाणार. बीट आहे, वाळूक आहे, काय काय हे सगळ्या गोष्टी हेल्दी मी खाणार आहे. ब्रेकफास्ट म्हणायचा तुमचा, काय लंच म्हणायचा? ब्रेकफास्टच म्हणा, हे दही वगैरे मस्त. आणि चहा कधीचा म्हणायचा? पाटे 12. आता जर चहा घेतला, ऑलरेडी 1 महिना मी राईड केली नाही, कशामुळं? पाहिजे पहाटे 11-12 वाजता आम्ही मस्त नाश्ता चहा करणार. आता दुसरा एक आलाय मेनू, इथं आलाय आमचा साधा मेंदूवडा. कारण काय झालं, मला 2 दिवस ऑफिसचं लई काम होतं, त्यामुळे जागरण वगैरे लई झाले, त्यामुळे तेलकट काय खाणार नाही आम्ही आता फक्त आपली इडली आणि मेंदूवडा मस्त खाऊया. तर नाश्ता करतो आम्ही आणि नेतो तुम्हाला तापोळ्यात. आता चला. ओळख नाही, आधी वाईमध्ये थांबणार आहोत. हो सॉरी
सॉरी चुकलं आमचं. तापोळ्यात जाणार नाही आम्ही, पहिला आम्ही जाणार आहे वाईला. वाईच्या गणपतीचं दर्शन घेणार आणि मग तिथनं पुढं आमचा प्रवास काशी चालू. विश्वेश्वरचं पण एक टेम्पल आहे मस्त आहे. ठीक आहे, 2 टेम्पल आहेत वाटतं. म्हणजे पहिलं गणपतींचा श्री गणेशा करायचा वाईमध्ये, तिथनं काशी विश्वेश्वर मला वाटतं काशी विश्वेश्वर असं काहीतरी आहे. पिक्चरचे वगैरे शूटिंग होते तिथं मस्त आहे. ठीक आहे, ते पण बघूया. आता नाश्ता करतो पहिला, नंतर बोलूया. इथं नाश्ता आणि म्हणजे ब्रेकफास्ट करत चहा पित आम्ही आता सगळा आमचा प्लॅन जो आहे काढला आहे. आम्ही तापोळ्यामध्ये आता एक हॉटेल बुक केले. त्याचं नाव आहे जल विश्व ॲग्रो असं काहीतरी आहे. मी डिटेल तुम्हाला देतो व्हिडिओमध्ये. मी फोटो वगैरे बघितलं, कॉल लावला आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं नेटवर्क नसते, रेंज नसते. आम्ही व्हॉट्सअप कॉल केला आणि रूम वगैरे सगळे आम्ही बघितली आणि आता आम्ही ती बुक सगळी रूम जी आहे ती सगळी आम्ही बुक केल्या, फायनल केल्या. त्याच्यामध्ये आम्हाला नाश्ता जेवण वगैरे सगळे मिळणार आहे. मी इन डिटेल तिथे गेल्यावर तुम्हाला माहिती देतो. मग आता प्लॅन काय ठरला आहे ते बुक तर झालं, सगळं राहायचं वगैरे व्यवस्था झाली. आता आपल्याला प्लॅन काय आहे तर इथनं 24 किलोमीटरवर वाईचा गणपती आहे, तो वाईचा गणपती करायचा आणि कुठलं तरी मंदिर आहे ते करायचं आणि मग जायचं. म्हणजे आता आम्ही पुण्यावरनं आलो, शिरवळ नारायणपूर वगैरे करत आणि इथनं आता खंडाळा घाटामध्ये जाणार आम्ही. तिथनं म्हणजे इथनं आम्हाला ते वाईच्या गणपतीचं लोकेशन दाखवायला 24 किलोमीटर. त्यामध्ये जरा टाईम होतोय जेवण खायचा आणि इथनं आम्हाला ते तापोळ्याच्या होमस्टेचं लोकेशन दाखवायला 80 किलोमीटर. म्हणजे आम्ही 2च्या आसपास जाईन जेवण वगैरे करायला. तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवतो. आता आपण इथं सगळं आवरूया आणि निघूया आपल्या राईडला. चला, वाईमध्ये आलोय आणि इथं दुचाकी वाहनं पार्किंग आहे. इथं आम्ही आमच्या गाड्या लावल्यात आणि इकडं मंदिर दिसतंय तुम्हाला. तर त्या मंदिराकडे आता आपण चाललोय. चला, आता म्हणजे ऊन तर लय लागाले, तर मूड फ्रेश व्हायला, आता एकदम फ्रेश वाटायला आपण गणपतीचं दर्शन घेऊया. मी तुम्हाला दाखवतो पुढं मंदिर कसं आहे. हे बघताय मंदिर तुम्ही. हे पार्किंग एरियाच्या साईडनं जर बघितलं तर तुम्हाला हे मंदिर असं दिसेल. इकडं हे वरती जे आहे इथं नदी टाईप असायचं पहिला, म्हणजे पाणी भरपूर असायचं. तर आता जरा उन्हाळा आल्यामुळं जरा पाणी नाही, आहे थोडं पाणी आहे. मी दाखवतो तुम्हाला. तर हे मंदिर आहे असं आणि साईडला मंदिराच्या इकडं तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायला इथं सगळं शॉप आहेत लहान छोटे छोटे. तर इकडून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर हे आता मंदिर आहे मित्रांनो आणि इथं आपण गणपतीचं मंदिराचं दर्शन घेऊन येणार आहे आतमध्ये. आता इथं बोर्ड तर लावला आहे, रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नाही. ठीक आहे, आम्ही दर्शन पट करून घेऊन येतो आणि तुम्हाला सांगतो गणपती वगैरे आत कसा आहे. चला हॅपी दादा, चला दर्शन घेऊ. सगळं बंद करावं लागेल. येस तेच सांगितलं आता आपल्या सबस्क्रायबर लोकांना. चला, महागणपतीच्या शेजारीच हे काशी विश्व मंदिर आहे. तर इथं मस्तपैकी तुम्हाला जुन्या काळातलं स्ट्रक्चर दिसेल आणि इथं आपले नंदी आहेत. नंदींची रचना खूप चांगली आहे इथं आणि आतमध्ये तुम्हाला एक हे दिसेल शिवपिंड. ती काय आपण तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मंदिरामध्ये हे करणं म्हणजे फोटो सेशन करणं हे बरोबर नाही आणि त्यांनी इथं लावलंय पण, म्हणून आपण बाहेरनच गोष्टी घेतोय आणि बाहेरच नंदी आहे. तर तो नंदी मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. तर मित्रांनो, मंदिराचं म्हणजे महागणपतीचं दर्शन घेतलं आम्ही. गणपती खूपच मोठा आणि भव्य दिव्य आहे. गणपतींची मूर्ती खूपच चांगली आहे. एक म्हणजे भक्तीचा उत्साह दाटून येतोय बघताना. आम्ही शांततेने मस्त गणपतीचं दर्शन घेतलं आहे आतमध्ये महागणपतींचं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या डाव्या साईडला काही असा सीन आहे. पावसाळ्यात इथं खूप सारं पाणी साठतं, त्यावेळी मजा येते. म्हणजे इथं पाण्यात वगैरे तुम्ही इथं उभारू शकताय. इथं हे पण आहेत आपले कोण, तिथं तुम्ही बघितला तर तिथं तुम्हाला शिवपिंड पण दिसतील. तिथं पूजा करत बसू शकता. हे असा हा मंदिराचा सुंदर परिसर आहे हा सगळा. इथं सगळं पार्किंगला वगैरे जागा वगैरे आहे गाड्या लावायला. त्यामुळं जर तुम्ही 4 व्हीलर वगैरे घेऊन येणार असला तर इथं पार्किंगची सोय वगैरे मस्त आहे. आणि जर तुम्ही तापोळा वगैरे या ठिकाणी जात असाल
किंवा पाचगणी साईडला जात असाल तर वाईवरूनच तुम्हाला जायला लागतं. त्यामुळे तुम्ही एक 10 मिनटं इथं थांबून या ठिकाणी थांबून तुम्ही गणपतीचं दर्शन घेऊ शकताय. तर नक्की तुम्ही इथं व्हिजिट करा, महागणपतींचं दर्शन घ्या. आणि आता आपण निघूया जरा तिथं जातो. ऊसाचा रस जो आहे तो हॅपी दादानी सांगितला आहे तो जरा पितो आम्ही, कारण ऊन तर लय लागाले, घसा पाक कोरडा झालाय. तर आम्ही जरा ऊसाचा रस पितो आणि तिथून आम्ही सरळ निघतो आमच्या तापोळेच्या हॉटेलला, होमस्टेला. आणि तिथं जाऊन मग आम्ही तुम्हाला हे करतो, काय दाखवतो तिथला सगळा एरिया सीन, बॅकवॉटर कोयनेचं वगैरे कसं आहे काय आहे सगळं दाखवतो, सगळी माहिती देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर ओनरचा, परत जेवण काय आहे सगळं माहिती देणार. तर आता रस घेतो, तुम्हाला डायरेक्ट तिकडे घेऊन जातो. चला निघूया मग आता.